ज्या व्यक्तीने तुमचा अपमान केला त्याच्याशी बोलणे बंद केल्यावर काय होते? तुमच्या जीवनात असे क्षण येतात जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासोबत असताना तुमचे मन दुखावते, तुम्हाला अपमानित केले जाते, तुमची भावना नाकारली जाते किंवा तुमच्यावर शब्दांच्या आघात केले जातात. अशा परिस्थितीत आपल्याला वाटतं, मला त्यांच्याशी बोलायचं आहे का? किंवा सगळं थांबवून देणं योग्य आहे का? तुम्ही जेव्हा अपमान करणाऱ्या व्यक्तीशी बोलणं बंद करता, तेव्हा तुमच्या मनावर, तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर खूप प्रभाव पडतो. आज आपण त्या बदलांचा सखोल अभ्यास करणार आहोत. भाग 1. मानसिक बदल. मानसिक शांतता मिळते जेव्हा तुम्ही अपमान करणाऱ्याशी बोलणं बंद करता. तुमचं मन अचानक हलकं वाटतं. सततच्या संघर्षातून मुक्त होऊन तुम्हाला मानसिक शांती मिळते. तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकता. इतरांच्या नकारात्मकतेमुळे मनावर येणारा भार कमी होतो. आत्मसन्मान वाढतो. दुसरं, अपमान सहन करून सतत बोलणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं असतं. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलणं बंद करता, तुम्ही स्वतःला महत्त्व देत आहात. हळूहळू आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढू लागतो. 3. नकारात्मक विचारांपासून मुक्ती. अपमान करणाऱ्या व्यक्तीशी संवाद सुरू ठेवणे नेहमीच मनात नकारात्मक विचार निर्माण करतात. बोलणे बंद केल्यावर तुम्ही त्या विचारांमधून बाहेर येता आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवू लागता. भाग 2. सामाजिक परिणाम. संबंधाची स्पष्टता. जेव्हा तुम्ही अपमान करणाऱ्याशी बोलणं बंद करता, तेव्हा तुमच्यासाठी सीमा ठरवत आहात. हे तुमच्या इतर संबंधांना स्पष्टता आणते. तुम्ही समजता की कोण तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो आणि कोण नकारात्मक प्रभाव पाडतो. 2. वेळ आणि ऊर्जा वाचवणे. नकारात्मक लोकांसोबत बोलणे म्हणजे वेळ आणि ऊर्जा वाया जाणे. बोलणे बंद केल्यावर तुम्ही ती ऊर्जा स्वतःसाठी, तुमच्या आवडीसाठी आणि तुमच्या उद्दिष्टांसाठी वापरू शकता. 3. नवीन लोकांसोबत सकारात्मक संबंध निर्माण करणे. आपण ज्यांच्याशी बोलतो बंद करतो त्यांच्यासोबत नकारात्मक अनुभव राहतात. या रिकाम्या जागेत तुम्ही नवीन लोकांना सामावून घेऊ शकता, जे तुमच्या जीवनात आनंद आणि प्रेरणा आणतील. 1. दुःख कमी होते. अपमान सहन करत राहणे हे एक प्रकारचे मानसिक दुःख निर्माण करतं. बोलणे बंद केल्यावर तुम्ही स्वतःला त्या दुःखांपासून मुक्त करता. रागाचे नियंत्रण. अपमान करणाऱ्याशी सतत बोलल्यास राग वाढतो आणि मनाला ताण येतो. बोलणे बंद केल्यावर तुम्ही हळूहळू रागाचे नियंत्रण शिकता. 3. स्वतःवर प्रेम वाटते. जेव्हा तुम्ही स्वतःला नकारात्मक लोकांच्या प्रभावातून दूर करता, तुम्ही स्वतःच्या आत्ममूल्यांना प्राधान्य देता. हे स्वतःवर प्रेम आणि आत्मस्वीकृती वाढवते. भाग 4. मानसिक आरोग्यावर परिणाम. तणाव कमी होतो. अपमान करणाऱ्याशी सतत बोलल्यामुळे मानसिक तणाव वाढतो. बोलणे बंद केल्यावर तणावाचा स्तर कमी होतो आणि तुम्हाला आरामदायी झोप येते. मानसिक स्पष्टता. तुमच्या विचारांमध्ये गोंधळ आणि संघर्ष कमी होतो. तुम्ही स्पष्ट विचार करू लागता आणि योग्य निर्णय घेणे सोपे होते. 3. दीर्घकालीन मानसिक स्वास्थ्य सुधारते. नकारात्मक लोकांच्या संपर्कातून दूर राहिल्याने मानसिक स्वास्थ्य दीर्घकाळ सुधारते. तुम्ही आनंदी आणि शांतपूर्ण राहू शकता. वैयक्तिक विकास कसा करायचा? स्वतःला ओळखणे सोपे होते. नकारात्मक लोकांपासून दूर राहिल्याने तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकता. तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय आवडतं आणि त्याची मूल्ये काय आहेत हे समजते. ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे. जेव्हा तुम्ही अपमान करणाऱ्याशी बोलणे बंद करता, तुम्ही तुमच्या स्वतःवर ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकता. तुमच्या करिअर, अभ्यास किंवा व्यक्तिगत जीवनातील उद्दिष्टांमध्ये प्रगती करता येते. सकारात्मक सवयी निर्माण केल्याने, सकारात्मक लोकांशी संपर्क वाढल्याने
आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहिल्याने तुम्ही नवीन प्रेरणादायी सवयी विकसित करत असता. 6. वैयक्तिक शक्ती वाढवणे. तुमची मानसिक शक्ती वाढते जेव्हा तुम्ही अपमान करणाऱ्या व्यक्तीशी बोलणे बंद करता. तुम्ही स्वतःसाठी ठाम निर्णय घेता. हे तुमच्या मानसिक शक्तीला वाढवते आणि तुमच्या भविष्याच्या संकटांना अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाते. स्वतःचे मूल्य ओळखणे सोपे होते. असंख्य वेळा आपण नकारात्मक लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि स्वतःला कमी लेखतो. बोलणे बंद केल्यावर तुम्हाला कळते की तुमची किंमत कोणत्या व्यक्तीच्या शब्दांवर अवलंबून नाही. निर्णय क्षमतेपेक्षा वाढ. नकारात्मक लोकांच्या सततच्या हस्तक्षेपाशिवाय तुम्ही अधिक स्पष्ट आणि ठाम निर्णय घेऊ शकता. हे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात प्रगतीस मदत करते. मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम. मानसिक ताण कमी होतो. नकारात्मक लोकांशी सतत बोलल्याने तणाव आणि चिंता वाढते. बोलणे बंद केल्यावर मानसिक ताण कमी होतो आणि मन अधिक शांत होते. झोप सुधारते. अपमान सहन करत राहिल्याने झोपेत व्यत्यय येतो. बोलणे बंद केल्यावर झोप अधिक गाढ आणि आरामदायी होते. 3. शरीरावर सकारात्मक परिणाम. तणाव कमी झाल्याने हृदयाचे स्वास्थ्य सुधारते. रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि सामान्य आरोग्य चांगले राहते. सकारात्मक विचारांची वाढ. जेव्हा तुम्ही अपमान करणाऱ्याशी बोलणे बंद करता, तुम्ही नकारात्मकतेच्या दूर राहता. हे तुमच्या मनाला सकारात्मक विचारांची दिशा देतो. 2. आत्मविश्वासात वाढ. आपल्या मर्यादा ठरवणे आणि नकारात्मकतेपासून दूर राहणे हे तुमच्या आत्मविश्वासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भावनिक स्थिरता. ज्यांच्याशी बोलणे बंद केले आहे त्यांचे शब्द तुमच्या मनावर परिणाम करू शकत नाही. यामुळे भावनिक स्थिरता येते आणि जीवनात शांतता राहते. नकारात्मक संबंध कमी होतात. सामाजिक परिणामांचा विस्तार. अपमान करणाऱ्या व्यक्तीशी बोलणे बंद केल्याने तुमच्या जीवनातील नकारात्मक संबंध आपोआप कमी होतात. सकारात्मक संबंध वाढतात. तुमची ऊर्जा आणि वेळ सकारात्मक लोकांवर खर्च करता येते. हे नवीन मैत्री आणि प्रेरणादायी संबंध निर्माण करतात. आपले समाजातील स्थान स्पष्ट होते. जेव्हा तुम्ही मर्यादा ठरवता, लोक तुमच्याबद्दल अधिक आदर बाळगतात. तुम्ही समाजात अधिक ठाम आणि स्थिर व्यक्ती म्हणून दिसता. भावनिक स्वातंत्र्य. 1. स्वतःला मुक्तता मिळते. अपमान करणाऱ्या व्यक्तीशी बोलणे बंद करून तुम्ही स्वतः मानसिकदृष्ट्या मुक्त करता. हे तुमच्या आत्म्याला शांती देते. 2. दुःखांपासून मुक्ती. सतत अपमान सहन करण्यामुळे निर्माण झालेले दुःख दूर होतं आणि तुम्ही अधिक आनंदी बनता. 3. रागाचा नाश. आपण सतत रागात राहतो, जे मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे. बोलणे बंद केल्यावर राग हळूहळू कमी होतो आणि मन शांत होते. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित. अपमान करणाऱ्या लोकांकडून दूर राहिल्याने तुम्ही तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकता. अभ्यास, करिअर किंवा व्यक्तिमत्वात विकास तुम्ही जलद प्रगती करता. 2. स्वतःच्या शक्तीची ओळख. नकारात्मकतेपासून दूर राहणे तुमच्या शक्तीला ओळख करून देते. तुम्ही काय करू शकता ते समजते. 3. कौशल्य विकसित होतात. आपण वेळा आणि ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च होत असल्याने तुम्ही नवीन कौशल्य शिकता आणि स्वतःला अधिक सक्षम बनवता. भाग 12. दीर्घकालीन परिणाम. मानसिक स्वास्थ्य सुधारते. अपमान करणाऱ्याशी बोलणे बंद केल्याने मानसिक स्वास्थ्य सुधारते, चिंता कमी होते आणि जीवन अधिक शांतपूर्वक बनते. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.